आपण LCM HCF बद्दलचे अजून एक शेवटचं उदाहरण बघून घेऊयात. त्याच्यानंतर आपण अपूर्णांकांचा लसावी, अपूर्णांकांचा मसावी ते कसे काढायचे, काय काढायचे, त्याची नेमकी काय प्रोसिजर असते ते बघूयात. पण तत्पूर्वी एक शेवटचं गणित जे STI मेन्स 2011ला आलंय वाटतं, 11 किंवा 19 असं काहीतरी आलंय ते. ठीक आहे. तर त्यात दिले 3 मित्र ABC एका वर्तुळाकृती मैदानाभोवती एक फेरी अनुक्रमे, बघा 3 मित्र आहेत आणि एका वर्तुळाकृती मैदानाभोवती फेरी मारण्यासाठी अनुक्रमे 12, 18 आणि 20 सेकंदात पूर्ण करतात. ठीक आहे. तर किती मिनिटांनंतर ते तिघे आरंभ बिंदूजवळ पुन्हा एकत्र येतील. ठीक आहे. म्हणजे बघा एकाचं काय स्पीड आहे, 12 सेकंदामध्ये कंप्लीट करतोय, दुसरा 18 सेकंदात करतोय, तिसरा 36 सेकंदांमध्ये करतोय. बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे काय तर ह्या सगळ्यांच्या पाड्यातली अशी एक संख्या बघायची आपल्याला की जे ते परत एकदा त्या ठिकाणी भेटतील. बरोबर आहे. सिंपल आहे. इथे तुम्हाला इथे कन्फ्युजन नको येऊन जायला की HCF काढायचं की LCM काढायचं. बरोबर आहे. इथे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की आपल्याला LCM काढायचं आहे म्हणून. बरोबर आहे. कारण की बघा पहिला किती, आता 12 जो स्पीडवाला आहे तो एक फेरी 12 सेकंदात करतोय, दुसरी फेरी किती सेकंदात करेल 24, तिसरी एक मिनिट आता बघू आपण इथंच, दुसरी फेरी 24 मध्ये करेल. ठीक आहे. तिसरी 36, 48 वगैरे असं. मग 18ला काय करेल, 18 दुने 36. बरोबर आहे. म्हणजे काय, जेव्हा याची तिसरी फेरी चालू असेल तेव्हा याची दुसरी फेरी संपलेली असेल. बरोबर आहे. येतं लक्षात. म्हणजे 36 सेकंदामध्ये हा 3 फेऱ्या पूर्ण करतोय फास्टमध्ये पळून, हा तोपर्यंत 2च करतोय. येतं लक्षात. ठीक आहे. मग इथे 54, 72, मग पुढे असं सोन, इथे किती 40, 60, 80. बरं. आता इथे बघा, इथे पण बघू आपण 5, इथे 60 येईल. 5वी फेरी याची किती सेकंदात होऊन जाईल, 60 सेकंदांमध्ये. बरोबर आहे. पण याची तेव्हा फक्त तिसरीच फेरी चालू असेल, पण तेव्हा हा कुठेतरी 18वाला कुठेतरी मध्येच कुठेतरी फिरत असेल त्या ग्राउंडच्या. बरोबर आहे. येते लक्षात. म्हणजे तुम्हाला काय काढायचं आहे, LCM काढायचं आहे तिथे. ठीक आहे. मग आपण इतक्या वेळापासून ते केलेलंच आहे आणि मला असं वाटतं की हे उदाहरण आपण सोडून बघितलेलं आहे. ठीक आहे. 12, 18 आणि 20चं HCF तर काढायचं नाही, माहिती पण आहे 2च आहे म्हणून LCM काढला, 18 केलं, इथे 10, इथे 9, दोघांचा गुणाकार 180, छेदस्थानात 12, हे वाले इथे घेतलेत, भाग दिला तर 15 उत्तर येतं. बरोबर आहे. भाग कंप्लीट गेलाय. ह्या 15शी आपल्याला काही घेणं देणं नाहीये, तो जाऊ द्या. याला भाग गेलाय ना कंप्लीट, तर मग झालं आपलं 180 सेकंद. 180व्या सेकंदाला ते सगळेजण एकत्र असतील. बरोबर आहे. बघा 12च्या पाड्यामध्ये 180 येणार आहे. केव्हा येणार आहे, 15वी त्याची फेरी चालू असेल, याची 10व्याच फेरीला याला कुठेतरी येणार आहेत ते, आणि यांच्या तर 9व्याच फेरीला येणार आहेत. बरोबर आहे. याच्या 10व्या फेरीला बरोबर आहे ना 180 मीटर झालेले, 180 सेकंद झालेले असतील. याच्या 9व्या फेरीला 180 सेकंद झालेले असतील. याच्या 15व्या फेरीला झालेले असतील 180 सेकंद. ओके. पुढे आरंभ बिंदूजवळ केव्हा येतील, 3 मिनिट. ओके. 180 सेकंद म्हणजेच किती, 3 मिनिटं. ठीक आहे. आयोगाने 3 मिनिटं उत्तर दिले, तिथे असेल ऑप्शन मध्ये 3 मिनिटं म्हणून. ओके. पुढे आता तुम्हाला एक नवीन टॉपिक म्हणण्यापेक्षा सब टॉपिक, त्याच्यावर MPSC राज्यसेवा थेट प्रश्न नाही विचारणार, पण कंबाईनच्या मेन्समध्ये त्याच्यावर येण्याची शक्यता आहे. आणि सरळ सेवा भरती जर का कोणी ट्राय करत असेल किंवा बँकिंगच्या किंवा मग रेल्वेच्या वगैरे ज्या काही एक्झाम असतात त्याच्यामध्ये तर थेट तुम्हाला प्रश्न विचारला जातो की फ्रॅक्शन्सचा LCM HCF काढा म्हणून असं थेट दिलेलं जातं. MPSC राज्यसेवेला मी अद्यापपर्यंत नाही पाहिलेलं, एवढं 6-7-8 वर्षामध्ये तर 6-7 वर्षात तर नाही झालेलं. ठीक आहे. पण आता अपूर्णांकांचा लसावी, अपूर्णांकाचा आपण आधी मसावी बघूया. मसावी, अपूर्णांकाचा मसावी म्हणजेच काय तर अंशाचा मसावी काढायचा आणि छेदाचा
लसावी काढायचा. सिंपल, काहीच नाही. तुम्हाला अपूर्णांकाचं जे विचारले ते अंशाचं काढायचं, संपलं. आणि जे काही उरलं असेल तर मग छेदाला देऊन टाकायचं. जर का तुम्हाला अपूर्णांकाचा लसावी विचारलेला असेल तर तुम्ही काय करताल, लसावी कोणाचा काढताल, अंशाचा. अंशाचा लसावी काढायचा, कारण की अपूर्णांकाचा लसावी विचारले तर अंशाचाच लसावी काढायचा आणि मग छेदाचा मसावी काढायचा. सिंपल. जे काही तुम्हाला अपूर्णांकाचं विचारले ते अंशाचं काढायचं. ठीक आहे. जे काही तुम्हाला अपूर्णांकाचं लसावी विचारलं असेल तर मग अंशाचाच लसावी काढायचा आणि मग छेदाचा मसावी काढायचा. ठीक आहे. याच्यावरची 1-2 उदाहरणं बघूया आपण आणि मग पुढच्या टॉपिककडे वळूयात. ठीक आहे. बघा आता 2/6. एक मिनिट, याला आपण 2/3 करूया. 7/9. ठीक आहे. जर का मला विचारलेलं असेल की अपूर्णांकाचा मसावी विचारलाय, ठीक आहे, किंवा मग अपूर्णांकाचा लसावी जरी विचारलेला असेल तरी आपण दोन्ही काढू शकतो. ठीक आहे. पटापट. इथे काय असतो, अंशाचा मसावी आणि छेदामध्ये छेदाचा लसावी. इथे अंशाचा लसावी, छेदाचा मसावी. ठीक आहे. आता अंशाचा मसावी काढायचा. अंश कोणते कोणते आहेत, हे वरचे अंश असतात, 2, 5, 7 हे अंश आहेत. यांचा मसावी काय काढणार आहेत आपण, बघा दोघांमध्ये डिफरन्स किती आहे, 3. ह्या दोघांमध्ये डिफरन्स 2. ह्या दोघांमध्ये डिफरन्स किती आहे, 2 आहे. बरोबर आहे. मग मसावी आपण काढू शकतो का असं, ठीक आहे. जरी आपण छोट्यातला छोटा डिफरन्स म्हणला तर या 2नी 7ला कसा भाग देणार, या 2नी 5ला कसा भाग देणार, नाही देऊ शकत. म्हणून यांचा मसावी किती आला, अंशाचा मसावी किती आला आपल्याकडे, 1 झालं. आता आपल्याला छेदाचा लसावी काढायचा. छेदाचा लसावी म्हणजे काय की तुम्हाला हे तिघांच्याही पाड्यात येणारी अशी संख्या शोधायची. शोधा तुम्ही. 9/6 करा, 2 इकडनं 3, 9 दुने 18, 18 परत 1 मिनिट 3 गेला भाग. 3 ने 18ला किती येतंय, 6 उत्तर येतंय. म्हणजे 18 हा काय झाला तुमचा लसावी झाला. आलं लक्षात. चालेल. जर का तुम्हाला अपूर्णांकाचाच लसावी विचारलाय तर तुम्ही काय करणार, अपूर्णांकाचा लसावी काढणार. ठीक आहे. अपूर्णांकाचा लसावी काय म्हणजे अशी एक संख्या जी 2, 5 आणि 7 ह्या तिघांच्याही पाड्यांमध्ये येते. म्हणजे काय, ह्या तिघांचा एकमेकांसोबत गुणाकार करावा लागेल. बरोबर आहे का, कारण की ह्या तिघांमध्ये काहीच कॉमन नाहीये, काहीच नाही. बरोबर आहे. जरी आता ह्या पद्धतीने जरी मी तुम्हाला काढून दाखवलं तरी काय करणार आहे मी, 7/5 करेल. काहीच काटाकाटीच काही करायला तयार नाही, सामायिकच काही नाही. ते ह्या शेवटी ह्या दोघांचाच गुणाकार करावा लागणार आहे मला. तो आला किती, 35. आपण आता याच्यानंतर काय करतो, तिसरी संख्या घेतो, ती 2 घेतली. काही भाग द्यायला आहे का नाही, झालं. 35 गुणिले 2 करावं लागेल, ते किती आलं, 70. मग सरळच ह्यांचाच गुणाकार केला. इथे सामायिक नाहीये काही, ते ह्यांचाच गुणाकार करावा लागणार आहे आपल्याला. 7×5 35 दुने 70. ठीक आहे. मग आता अंशाचा लसावी किती आलाय, 70 आलाय. आणि छेदाचा मसावी काढायचा आपल्याला. ह्या छेदाचा मसावी किती आहे बघा, ह्या दोघांमध्ये अंतर 3चं, या दोघांमध्ये अंतर 3चं, सो इथं अंतर 3चं. ओके, येतंय लक्षात. ठीक आहे. आता यावरच आपण पुढचं उदाहरण बघूया. पुढचं उदाहरण 12/5, 15/2 आणि 18/4 असं काहीतरी दिले. ठीक आहे. आता असं जर का असेल तर आपण काय करणार आहेत, दोन्ही विचारलेत समजा आपल्याला. अपूर्णांकाचा मसावी पण विचारलाय आणि अपूर्णांकाचा लसावी पण विचारलाय. ठीक आहे. फक्त काढायचं कसं ते माहिती आहे. आता काय करतो आपण, अंशाचा मसावी, छेदाचा लसावी, अपूर्णांकाचा लसावी, छेदाचा मसावी. ठीक आहे. बघा आता अपूर्णांकाचा मसावी काढायचा, ह्या वरच्यांचा मसावी काढायचा. म्हणजे काय, अशी एक संख्या जी ह्या तिघांनाही भाग देईल. ती कोणती आहे, 3 आहे, कारण की डिफरन्सच दिसतो आपल्याला 3, 3. ठीक आहे 3. सो मग अंशाचा मसावी 3 आहे. आता छेदाचा लसावी काढायचा आपल्याला. छेदाचा लसावी काय काढणार आहेत आपण, आता 2 आणि 4
दुप्पटच आहे त्याच्यामुळे काही विषय येत नाही, पण आता मग 5ला 4ने भाग देणार आपण. 5ला 4ने भाग दिला, किती येते 20 आहे. ते जर का आपण यांचा डायरेक्ट गुणाकार जरी केला असता तरी चाललं असतं. ठीक आहे. सो इथे किती येते 20. छेदाचा लसावी. आता अंशाचा लसावी काढायचा आहे आपल्याला. 12, 15 आणि 18चा लसावी सांगितलाय आपल्याला. तो काढता येतो तुम्हाला. कसा? 18/15 बरोबर. कितीने भाग देता येईल? 3ने. 5 येईल इथे, 6 येईल. 18 पंचे 90 होतात. 90ला 12ने भाग द्यायचा आहे ना आपल्याकडे. एक संख्या अजून उरलेली 12 आहे. ठीक आहे. 12ने जर का आपण भाग दिला तर 6ने जर का दिला तर 6 दुने 12 आणि इथे 15 बरोबर आहे. 15 सख 90 होतात. मग आता 15ने 2ने 15 तर देता येणार नाही म्हणून आपण काय करणार? 90चा या 2 सोबत गुणाकार. तो किती येतो? 180 झालं. एलसीएम आला इथे 180. अंशाचा लसावी किती आलाय? 180. आणि आता काय? छेदाचा मसावी. छेदाचा मसावी काय काढणार? ह्या लागोपाठ संख्या आहेत. कॉन्जुगेट नंबर असं काहीतरी म्हणतात त्याला. ठीक आहे. क्रमवार संख्या आहेत एकमेकांसोबतच्या, त्यांच्यामध्ये मसावी हा नेहमी एकच असतो. कोणी त्यांना एकच संख्या भाग देणारी राहूच शकत नाही, कारण की त्यांच्यामध्ये डिफरन्स पण एकच आहे. बरोबर. सो यांचा मसावी 1 आला. ओके. अशाप्रमाणे ह्या पूर्णांकाचा लसावी आणि मसावी काढायच्या ह्या पद्धती आहेत. मी परत एकदा सांगतोय, राज्यसेवेला तर येणार नाही, पण कंबाईनच्या मेन्सला येण्याची शाश्वती आहे. तिथे अशा टाईपचे क्वेश्चन याच्या आधी विचारलेले आहेत. तुम्ही परत एकदा जाऊन प्रिव्हियस इयर क्वेश्चन चेक करून घ्या. ग्रुप सी, ग्रुप बी, सरळ सेवा भरतीला तर असतातच. बाकीच्या ठिकाणी कुठे कुठे असतात मी ते सांगितलंय. ठीक आहे. आज पुरतं आपण एवढं बस करूयात. धन्यवाद.